हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर कालच घट उठवलेले होते आणि आज आहे दसरा। तर घट उठवल्यानंतर आमच्याकडे हा असा जोगवा मागायचा असतो आणि जो मागून आणलेला जोगवा असतो तोच आधी खायचा असतो आणि मग उपवास सोडायचा असतो। तर ही पद्धत आहे, म्हणजे 5 घरं तरी तो जोगवा मागायचा असतो। आपली कुलस्वामिनी जर तुळजाभवानी असेल तर ती पद्धत सगळ्यांच्याकडेच असते। तर काल पाऊस दुपारनंतरचा व्हिडिओ आहे, पाऊस आलेला, त्यात छान इंद्रधनुष्य आलेलं होतं, उन्हातच पाऊस आलेला। त्यामुळे मामाची भाच्याची मॅच चालू झालेली, बाहेर येतोय पाऊस, उन्हातच पाऊस चालू आहे। आता 4 टाकायचे। आणि 16 आणि 7 23 आणि 6 29 टीव्हीला लागला बॉल। मामा हरतोय आता। हो जाता 9 8 17। दसरा जरी दुसऱ्या दिवशी असला तरी ना, ज्या दिवशी घट उठवायचे आहेत त्या दिवशीच पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि उपवास सोडायला पण हे होतं आणि मग देवाला नैवेद्य सुद्धा आणि जी तळी भरली जातात तर त्यासाठी पण हे केलं जातं। त्यामुळं पुरणपोळी आदल्या दिवशीच केलेली होती। काय म्हणाले चावर चावर चांगलं एकोट चांगलं चावर चावर चांगलं एकोट चांगलं चावर चावर चांगलं एकोट चांगलं ठेवा ती पानं ही काय ती नारळ कोण पड नारळ चावर चांगलं एकोट चांगलं चावर चावर चांगलं एकोट चांगलं चावर चांगलं निवेदन पाठ ठेव घाटा खाली असते गेल्या वर्षी त्याच्या खाली फोड घ्या ना फोड तर घट उठवल्यानंतर हे जे धन आहे ते मग सगळं देवांना पण घातलं जातं आणि आता उद्या आपट्याची पानं आहेत तर ती घालायची। आता आज काही देवपूजा केलेली नाही, तर उद्या दसरा आहे तर सगळं देव नवीन वस्त्रावरती पूजा केली जाते त्याची। तर तुळशीत पण घट बसवलेला होता तर तो पण उठवला आणि घटामध्ये ना कोणतं धान्य चांगलं आलंय त्यावरून कळतं की यंदाच्या वर्षी कुठलं पीक चांगलं येणार आहे। तर बऱ्यापैकी मका चांगली उगवलेली होती, बाकीचं धान्य जास्त काय उगवलेलं नव्हतं। तर प्रत्येक वर्षी आमचा घट खूप छान उगवतो, पण ह्या वर्षी फक्त मकाच त्यात उगवलेली होती। तर थोडंसं वातावरण वगैरे कसं आहे त्यावरती राहतं। तर इथं आता कुकरमध्येच मी डाळ घातलेली होती आणि 3 ते 4 शिट्ट्यात। आता डाळ घरची असेल ना तर ती चांगली छान शिजते आणि पुरण मऊसूत होतं। विकतच्या डाळीचं पुरण तेवढं मऊ किंवा चिकट होत नाही, किंवा पातेल्यात जरी शिजवली ना तरी पण एवढं चिकटपणा येत नाही। आणि पुरण आपलं चिकट झालं ना, चुलीवर शिजवली असेल तर बघा छान चिकट होते, व्यवस्थित चांगलं शिजवू दिलं तरच मग परत पुरणपोळी आपली फुटत नाही। चिकटपणा थोडा तरी पुरणाला यायला पाहिजे। तर चाळणीत काढून पाणी ते इळवणी आहे ते निघण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याच कुकरमध्ये ना तूप टाकलं, 2-4 चमचे तूप टाकायचं, पुरणाला पण चव छान येते। आणि अगोदर गूळ टाकायचं आणि मग हे डाळ टाकायची आणि मग व्यवस्थित परतलं जातं। तर पुरण परतायला पण एक 10-15 मिनटं वेळ लागतो। पुरण चांगलं परतल्यानंतर पुरणपोळीला पण चव छान राहते। तर ह्यातलं चाळणीत ठेवल्यामुळं काय होतं ना, ह्या पुरणातलं सगळं पाणी निघून जातं। आता आमटीसाठी हे जे निघलेले येळवणी आहे तेवढंच बास होतं आणि नंतर परत थोडंसं मी
ह्याचं गोड पुरण असतं ना ते थोडंसं मिक्स करते, म्हणजे आमटी थोडीशी गोड पुरण असलं ना चवीला परत छान लागतं. अगोदरचं जेवढं निघलं आहे तेवढंच ठेवते आणि नंतर पुरण परतून आपण बारीक करतो ना त्यातलं थोडंसं पुरण यात मी ॲड करते. आणि आमटीसाठी ना गॅसवरतीच कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं. कांदा थोडासा त्याला कट देऊन गॅसवरती आहे असं भाजायचं, म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो. खोबरं पण तसंच भाजायचं. मग जिरं, खोबरं, कांदा, त्यामध्ये भरपूर लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता बारीक पण करायचा. हे सगळं छान बारीक, कोथिंबीरची देठं बारीक करते आणि पाला आहे तो मग फोडणीत टाकते. तेलामध्ये जिरं, मोहरी, भरपूर लसूण ठेचलेला असा घ्यायचा. अगोदर पण भरपूर बारीक केलेला होता, नंतर पण टाकायचा. कढीपत्ता परत डबल टाकायचा आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे टाकायचं. आता कांदा कच्चा घालण्यापेक्षा ना तुम्ही गॅसवरती भाजून घाला तर त्याची चव छान राहते आमटीमध्ये. आणि ते परतून घेतलं की मग यामध्ये आता घरचं रेग्युलर काळं तिखट टाकलेलं आहे मी 3 ते 4 चमचे टाकलेलं आहे, कारण आमटी आमच्यात भरपूर करावी लागते. जिरा पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला होता तो आणि सांबर मसाला, आता मसाला डब्यात मसाले होते ते पण थोडेसे टाकले. एवढ्या मसाल्याची यात गरज नसते आमटीला. आपलं घरगुती काळं तिखट असेल तर जिरा पावडर तेवढी मेन राहते. तर हे परतून घ्यायचं आणि हळद थोडीशी टाकायची. आता स्टीलचं पातेलं असल्यामुळे पटकन चिकटतं, म्हणून थोडंसं यातलं मी येळवणी जे ठेवलेलं आहे ते ॲड करून मसाला शिजवून घ्यायचा. हळद टाकायची राहिली होती तर ती टाकली. थोडंसं एवढं येळवणी टाकलेलं आहे. आता एवढ्या ह्याच्यात आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे आमटीला कट छान येतो. आणि जास्त पण तुम्ही ह्यात डाळ टाकली ना आमटी करताना थोडीशी पातळ ठेवायची, नंतर ते शिजून ना घट्ट होते आणि थंड झाल्यावर तर बऱ्यापैकी घट्ट होते. त्यामुळे करताना थोडीशी पातळ ठेवायची, नाही अगोदरच घट्ट केली का मग ती पूर्ण माडग्यासारखं घट्ट होतं. तशी पण आमटी चांगली नाही लागत, थोडीशी पातळ असेल तर चांगली लागते. तर तेल सुटेपर्यंत बघा असं छान परतून घ्यायचं, म्हणजे एक 10 मिनटं तरी मसाला परतून घ्यायचा. झाकून त्याच्यावरती बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आणि असं तेल सुटलं की परत 1-2 वेळा हलवून घ्यायचं. आणि मग जे येळवणी आपण ठेवलेलं आहे, आता डाळ जास्त असेल तर येळवणी भरपूर निघतं आणि हे घट्ट राहतं. त्यामुळं हे बघा असं घट्ट असल्यामुळं परत जास्त डाळ वाटून टाकायची गरज पडत नाही. फक्त जे गोड पुरण गुळ घालून परतलेलं असतं ना त्यातलं थोडंसं मी मिक्स करते आणि थोडंसं मग यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे, कारण आमटी थोडीशी जास्त हवी असते. तर आमटीला फोडणी दिली. आता ही बारीक गॅसवरती ना उशीर एक 10-15 मिनटं तरी शिजत ठेवून द्यायची. तोपर्यंत आता पुरण इकडच्या गॅसवर ठेवले. पुरण सुरुवातीला इतकं पातळ होतं, गुळाला पाणी सुटतंच. आणि आता हे पूर्ण बऱ्यापैकी घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुरण अशा पद्धतीने परतून घेतलं तर मग पुरण एकतर चिकट होतं, छान एकजीव होतं. ते सारं पुरण छान बनलं की मग पुरणपोळी अजिबात फुटत नाही, आपली पहिली पोळीसुद्धा फुटत नाही. मग तर बघा असं यामध्ये ना पळी उभा केली तर ती उभा राहते. आणि हे काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ना हे घट्ट होतं. आता जरी तुम्हाला वाटत असेल पुरण असं पातळ आहे, पण जो पुरण वाटतच ते घट्ट होत जातं. तर बघा वाटायचं चालू आहे. सासूबाईंनी ह्याच्यात पुरणाच्या चाळणीत असं वाटून दिलं. वाटताच ते घट्ट होऊन जातं. मग तोपर्यंत कुरडई पापड तळायचे होते, ते तळेपर्यंत वगैरे ताटात काढून पसरून ठेवायचं. पुरण बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर मग पोळ्या करायला घ्यायच्या. गरम करायला घेतल्यासुद्धा पोळ्या फुटतात. आणि कणिक आहे ते अगोदरच भिजून मळून ठेवायची. त्यामुळं काय होतं की कणिक चांगली भिजली तर मग पुरणपोळी आपली व्यवस्थित येते, फुटत नाही. आणि कणिक भरपूर अशी पातळच मळायची. तर इथं तोपर्यंत पापड वगैरे तळून घेतलं आणि नैवेद्य अगोदर करून घ्यायचं होतं. आता घट उठवण्यासाठी जे काही लागतात किंवा शस्त्रपूजा पण कालच केलेली होती, तर त्यासाठीचं पण देवासाठी पण भरपूर असं नैवेद्य आज करावं लागतात. तर हे तळून झालं आणि छान असं पुरण बघा थंड झाल्यानंतर केवढं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आता वेलची पावडर तयार केलेलीच होती, तर त्यातले वेलची पावडर आणि त्यात जायफळ होतं. सुंठ बडीशेप पावडर पण असेल तर टाकायची, त्यानं सुद्धा छान फ्लेवर राहतो याला. तर हे पुरण आता काल एकदा पोळ्या केल्या आणि राहिलेलं मी ठेवलेलं. तर दसऱ्या दिवशी म्हटलं असा पण तो सण आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक असतो. तर ह्यातल्या अर्ध्या पोळ्या आज केलेल्या आणि राहिलेल्या पोळ्या परत मी उद्या करणार होते. तर मस्त अशी ही कटाची आमटी तयार झालेली होती. आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यानंतर थोडासा वेळ जातो. वेळ म्हणजे
2 तास तरी लागतात कंटिन्यू आपण काम केलं तर. 8ला मी चालू केलं. मुलांचा डब्बा अगोदर करून दिलता, मटकीची भाजी चपाती त्यांना, आणि मग पुरणपोळ्यांचा स्वयंपाक चालू केलेला. 8 वाजता डाळ घातलेली. तर अशा पद्धतीने बघा आता कणिक पण बऱ्यापैकी लूज आहे. आता कणकीमध्ये मी हळद वगैरे टाकलेली नाही. डाळ शिजत घालताना ना डाळीला थोडंसं तूप आणि हळद लावलेली होती. परत कणकीमध्ये टाकलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता. तर पुरणाचा असा उंडा करून घ्यायचा आणि यामध्ये ना असं दाबत उंडा ह्या पद्धतीने केलं ना, उंडा बनवणं पण महत्त्वाचं राहतं. आपलं पुरण कसं आहे, कणिक कसं आहे, त्याचसोबत उंडा कसा आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं राहतं. म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित फुगते. नैवेद्य वगैरे करून झालतं आणि मग इथं जेवायला द्यायचं होतं. तर पोळ्या बनवत जेवायला द्यायचं पण चालू होतं, म्हणजे करत वाढायचं. मुलं तर काय नव्हती, पण नानांचं ह्यांचं जेवण चालू होतं. तर छान अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची. तूप लावून भाजल्यावर तर अजूनच छान लागते. तर तुपामध्येच भाजल्यावर केलेल्या होत्या मी सगळ्या. आणि उंडा असा बनवून घ्यायचा आणि एक्स्ट्राची कणिक राहते ना, ती थोडीशी वर निघल तेवढी काढून घ्यायची. म्हणजे आपलं पुरण आहे ते एकदम काटोकाट पसरतं, कुठं राहिलं आहे असं होत नाही. अगदी काटोकाट पसरलं जातं. आणि थोडंसं दोन्ही बाजून असा उंडा फिरवून घ्यायचा, म्हणजे एकसारखं पुरण पसरायला मदत होते. आणि आता एकदा ह्याला पीठ लावलं ना, परत पीठ लावायची गरज नाही. आणि पोळपटाला असं कापड बांधून घ्यायचं. यामुळे काय होतं की एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते कापडाला बसतं. पोळीला आपल्या अजिबात पीठ राहत नाही. जरी आपण पिठावरची पोळी केली तरी सुद्धा ती छान तेलावरची केल्यासारखी होते. आता तेलावरची पोळी आमच्याकडे तरी कोण करत नाही. कोल्हापूरच्या साईडला वगैरे केलेले मी बघितले, पण तशी कधी ट्राय पण केली नाही. आणि आमच्याकडच्या भागात शक्यतो अशा पद्धतीचेच करतात. तर कणिक अशी ओढली तर इतकी लांबते, अशी एवढी पातळ ठेवायची. मग तुम्हाला भरपूर सगळं पुरण, तुम्हाला हवं तेवढं पुरण यामध्ये भरता येतं. आमच्यात थोडंसं जास्तीचं पुरण असलेलीच पुरणपोळी आवडते. आणि एक ना एक पोळी अशी काटोकाट फुगते बघा. आणि गॅस मिडियम करून अशी खरपूस तूप लावून, आता याला उलटण वगैरे लागलं तरच ती फुटणार, नाहीतर ती अशी एकदम फुग्यासारखी टम फुगते. आणि ही पोळी गरम पोळी आणि तुपासोबत सुद्धा ना मस्त लागते. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्यानंतर करून घेतलेल्या आहेत. आणि आता पुरणपोळ्या झाल्यानंतरचा पसारा, मात्र भांड्याचा पसारा या दिवशी भरपूर असतो. तर ह्या सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या होत्या आणि राहिलेलं थोडंसं पुरण मी उद्यासाठी ठेवलेलं होतं. नंतर संध्याकाळी मी काही पोळ्या केलेल्याच नव्हत्या. हे एवढं पुरण आहे याचं मग दसऱ्या दिवशी म्हटलं ह्याच्या पोळ्या आपण बनवूयात. कारण असं पण दसऱ्या दिवशी पुरणपोळी केली जाते, पण एक दिवस घट अगोदर उठत असल्यामुळं हे आदल्या दिवशी होतं. नंतर किचन वगैरे आवरायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.